नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे को कोकण में बड़ा झटका लगा है। उद्धव गुट के भरोसेमंद नेता राजन साल्वी आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित कई वरिष्ठ नेताओं की उपस्थिति में शिवसेना में शामिल हो गए। राजन साल्वी कोकण में उद्धव ठाकरे की पार्टी के एक प्रमुख नेता थे। पिछले 35 सालों से शिवसेना के लिए काम कर रहे थे। एकनाथ शिंदे की बगावत के बावजूद उन्होंने 3 सालों तक उद्धव ठाकरे के प्रति वफादार बने रहे। 3 बार विधायक चुने गए। उन्हें 3 महीने पहले हुए विधानसभा चुनाव भी लड़ा था, लेकिन उन्हें हार गए थे। राजन साल्वी का भव्य पार्टी प्रवेश समारोह ठाणे में आनंद आश्रम के बाहर आयोजित किया गया। इस दौरान लांजा और राजापुर से ठाकरे गुट के सैकड़ों पदाधिकारी और कार्यकर्ता राजन साल्वी के साथ शिवसेना में शामिल हुए। भव्य पार्टी प्रवेश समारोह शिवसेना के कई दिग्गज नेताओं की मौजूदगी में आयोजित किया गया। इस बीच पार्टी प्रवेश कार्यक्रम से पहले राजन साल्वी ठाणे में एकनाथ शिंदे के शुभदिक बंगले पर भी गए थे। आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्या वाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे। मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं। अशी अनेक पदं भूषवली। आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा। आता पण आमदार झाले असते। एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या। म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते। पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय। खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे, ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय। धर्मवीर आनंदगे साहेबांची शिवसेना पुढे नेतोय। इथं मालक आणि नोकर कोणी नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय। म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल। मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय। बाळासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या। आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं। बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणूक दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला 2-2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला, एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं। आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं, किती काम केलं। उदय सामंत इथं आहेत, त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं, या राज्याला पुढे नेलं, विकासाकडे नेलं। विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले। एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले, त्याला चालना दिली। दुसरीकडे लोकाभिमुख लोककल्याणकारी योजना आम्ही केल्या। लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, किती सांगू। त्यांना आडवे आले होते, आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केलेत, सगळे स्पीड ब्रेकर दूर केलेत, सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीत पण 2-2.5 वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आणलं, परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा, म्हणजे बाळासाहेबांचा तर आपल्याबरोबर आहे पक्ष, उभाटाला पेक्षा 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली।
स्ट्राईक रेट आपला जास्त. विधानसभेत देखील ते 97 लढले, 20 जिंकले. आपण 80 लढलो आणि तब्बल 60 आमदार निवडून आणले. हा पण इतिहास आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे. लोक काय येतात, रात्री 2 वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या 3 नगरसेवकांनी. मी म्हणालो उद्या करूया, नाही म्हणाले आम्ही आता आलोय सगळे तयारीने, आम्हाला परत पाठवू नका. 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहेत? विश्वासाने येत आहेत, एक विश्वास ठेवत आहेत की दिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, ऐकून घेणारे लोक आहेत, लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत. फक्त कार्यालयात बसून, ऑफिसमध्ये बसून काम होत नाही, घरी बसून काम होत नाही, फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. मी काय कुणावर टीका करत नाही, ते खूप वेळा मी बोललोय. परंतु लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना ऐकून घ्यावं लागतं, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय, फील्डवर जा, लोकांमध्ये जा, त्यांची गाऱ्हाणी ऐका, त्यांचे काय अडचणी आहेत ते ऐका, त्यांना मदत करा. आमदारांनी सांगितलंय, आपल्या विधानसभेमध्ये जी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे, सगळ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचं काय ते ऐकून घ्या. आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाढा वाचायला आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणूनच लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. आणि म्हणून लाडकी बहीण योजना, पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी, लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या, कुठलीही योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या.